राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. विधानसभा निवडणूक 12 नोव्हेंबरपासून 2 टप्प्यात होणार. मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत. पुन्हा महायुती सत्तेवर येण्याचा केला दावा. विरोधी नेत्यांकडून मला होती पंतप्रधानपदाची ऑफर. केंद्रीय मंत्री गडकरींचा गौप्यस्फोट. राजकीय क्षेत्रात 7 पडसाद उमटले. धनगर समाज एसटी आरक्षण जी-आरच्या मसुद्यासाठी समिती स्थापन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय जारी. सणासुदीच्या काळात कांदा रडवणार. निर्यात मूल्य रद्द करून निर्यात शुल्कात केलेल्या कपातीचा परिणाम. हवामानाचा अचूक अंदाज बांधणे लवकर होणार शक्य. मिशन मौसमवर केंद्र सरकार खर्च करणार 2000 कोटी रुपये. हैदराबाद गॅजेटबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. जरांगेंच्या भेटीनंतर खासदार भुमरे यांची माहिती. 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य. आधार संलग्नीकरणात राज्यात बीड जिल्हा अव्वल. 2023 खरीप हंगामात कापूस सोयाबीन उत्पादकांना क्षेत्रानुसार मिळणार मदत. 22,752 शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी नाही. मुदतवाढीची केली मागणी. बाळापुरात 52.21% ई पीक पाहणी पूर्ण. ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ. हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सर्व्हर डाऊनमुळे झालता खोडा. 23 सप्टेंबरपर्यंत करता येणार नोंद. दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्यतेल 5 रुपयांनी महागले. आता गृहिणींचे बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता. सोयाबीन सूर्यफुलामध्ये किलोमागे 5 ते 10 रुपयांनी वाढ. तर शेंगदाणे तेलाचे दर झाले कमी. शेतकऱ्यांना दिलासा. खरीप हंगामात 91.99% कर्ज वितरण. आर्थिक अडचणीतील बळीराजास 2207 कोटींचे अर्थसहाय्य. खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ. सोयाबीनचे दर वधारले. उदगीर बाजार समितीत 4750 रुपयांचा मिळाला सर्वसाधारण दर. एक देश एक निवडणूक प्रत्यक्षात उतरवणार सरकार. एनडीए सरकारच्या विद्यमान कार्यकाळात एकत्रित निवडणूक व्यवस्था लागू होणार. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे होत आहे हाल. शेतकरी मेळ्यात शरद पवारांचा सरकारवर घणाघात. महाराष्ट्रातून आणखी 3 वंदे भारत रेल्वे धावणार. पुणे कोल्हापूर, पुणे हुबळी, नागपूर सिकंदराबाद मार्गावर धावणार गाड्या.